कुठलाही पर्यटक जर कोकणात आला हे 3 गोष्टी घेतल्याशिवाय जात नाही. त्यांच्याकडे 3 प्रकारचे ऑइल आहेत. हे जर कोकमाची क्वालिटी समजून घ्यायची असेल, कोकमचे चिकनेस पण आहे, हा इकडचं तूप पण खूप फेमस आहे, सॉल्टेड आहे. पहिल्या प्रोसेस काही आहे त्याच्यामुळे तेलाला थोड असेल. चला डे 2 ब्लॉगची सुरुवात करूया मित्रांनो. लास्ट टाइम आपलं एक्सप्लोर केला होता घरगुती जेवण, चुलीवरचं जेवण. आज आपण एक्सप्लोर करणार आहे वेंगुर्ला मार्केट, लोकल मार्केट, जेव्हा तुम्हाला भेटणार फ्रेश भाजीपाला. आणि हा बघा भिंतावर 1 नंबर गणपती बाप्पाची ड्रॉइंग, एकदम वायकूल आणि व्हायब्रंट वाटतो, एनर्जीफुल वाटतो हा मार्केट. चला बघू या मार्केटमध्ये काय काय भेटतो आपल्याला एक्सप्लोर करायला. जर तुम्हाला वेंगुर्लामध्ये जर कोकणी मेवा हवा असेल, जसं तुम्हाला कोकम हवे असतील किंवा इकडचे खास दडपी पोहे किंवा तुम्हाला जर इकडचं लालसर असलेला तांदूळ हवा असेल आणि स्पेशली जर कोविडचं पीठ हवं असेल तर तुम्ही नक्कीच या आउटलेटला व्हिजिट करू शकता. हे खूप जुनं आहे मार्केटला आउटलेट. त्याच्यामुळे तुम्ही इथे बघू शकता ऑप्शन. हे ॲक्च्युअल कुळीत आहे हे जे धान्य आहे ते, आणि ते जात्यावर दळून चांगल्या प्रकारे त्याचं पीठ बनतं. नंतर इकडचे कोकम, आगळ, हे तुम्ही जर बांगड्याचं पिकलं केलं तर त्याच्यामध्ये हा जो प्रकार आहे तिरफळ म्हणतात त्याला, हे आपण टाकतो. नंतर ही इकडची सांगडी जी आहे, मिरची आहे जी इकडची फेमस आहे. म्हणजे मी तर आली घरी इकडे तर मी मिरची तर घेऊनच जाते, जी आम्हाला खायला आवडते. ताकातली मिरची असा पण एक प्रकार आहे, पण इकडची लोक करतात. जर तुम्हाला जर मच्छीच्या फ्राय करता, जर तुम्हाला जर आगळ लावायचं असेल ज्याने एकदम चव बनते, आणि हे द मेन इन्ग्रेडियंट आहे बिसाइड युअर फिश फ्राय. सो दिस इज द मेन इन्ग्रेडियंट. ह्याच्याशिवाय माशाला चव नाही मच्छी फ्रायला. माझ्या तुम्हाला सर्दी खासी असेल, मेड फ्रॉम अद्रक, मेड फ्रॉम अद्रकचं आहे ते, आल्याचं आहे ते. तर तुम्हाला सर्दी खासी खोकला असेल, तुम्ही हे खाल्लं तर तुम्हाला मस्त वाटेल. आणि कुठलाही पर्यटक जर कोकणात आला हे 3 गोष्टी घेतल्याशिवाय जात नाही. शेंगदाण्याचे लाडू, खाजा, आल्याचा खाजा, आणि तिसरा आयटम म्हणजे शेंगदाण्याचे लाडू. हेच ते आहेत दर्जेदार कोकम. जर तुम्हाला वेंगुर्ला तुम्ही आला असाल आणि मार्केटला आला असाल तर हे डिसूजा दादांचे जे कोकम आहेत तुम्ही बघू शकता. हा रंग इतका गडद डार्क आहे आणि ह्याच्या मागे भरपूर मेहनत आहे, जी आता आपल्या डिसूजा दादा सांगतील की आपल्याला जसे प्रश्न पडतात की क्वालिटी कशी आहे, कितीला पडतात, प्लस त्याचे किती कोट लावलेले असतात. त्याला हे लोक फूट म्हणतात की तुम्ही किती वेळा त्याला तुम्ही कोट लावतात, म्हणजे तुम्ही ते किती वेळा उन्हात वाळवतात. ह्याच्याचे प्रकार कुठले आहेत, काही आंबट असतात, काही गोड असतात. तर ह्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन दादा. कोकम जे आहे हे मालवणचं इकडेच बनतं, रातांब्यापासून इकडेच त्यांची झाडी आहेत. त्यामुळे आपल्याला जर कोकम उत्कृष्ट क्वालिटीचं हवं असेल तर ते वेंगुर्ला मार्केट इज द बेस्ट प्लेस. ते घरगुती प्रकारचं कोकम, ह्याला आम्ही फूट लावलेली असते. फूट ही आम्ही 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा अशी लावलेली असते. जेव्हा 3 वेळा किंवा 4 वेळा लावतात ते व्यवस्थित बनतं. 5 वेळा व्यवस्थित बनतंय पण जरा ते कॉस्टली होतं, त्याच्यामुळे 3 ते 4 ठीक आहे. तुम्ही आता तुम्हाला दाखवतो मी आता याचा थिकनेस पण आहे. कोकममध्ये जो असतो ना त्याचा थिकनेस पण दाखवतो, जाड कशा प्रकारे असतो तो प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो. तुमचा हात जरा पुढे करा, बघू शकता. हा जाड पण, हा बघा टेस्ट करून बघा तुम्ही कसा लागतो तो दाखवा तुम्ही कसा आहे. थिकनेस पण दाखवा. हे 4 फुटाचं कोकम आहे. हे 4 वेळा उन्हात ठेवलेली होती, हे 4 वेळा फूट लावलेले आहे. आता उलटा हे बघा, हे कोकमचे थिकनेस पण आहे, हा उलटा गेलाय परंतु त्याचा थेंब गळत नाही. म्हणजे किती तो जाडसर पण आहे ना तो तुम्हाला दिसणार. दाखवा तो हा असा घट्ट आगळ, याला ठीक आगळ असा म्हणतो. जर हा जर पातळ जर असतो तर तो नक्कीच त्याचा थेंब पडलं असतं. हेच सगळ्यात महत्वाचं आहे. मला ह्याचं ओरिजिनलिटी बघायची असेल तर आता मी हे जस्ट क्लीन करते पाण्यामध्ये, आणि तुम्ही बघू शकता जर माझ्या हाताला कुठलाही रंग नाही लागला तर हे ऑथेंटिक आहे. तुम्ही बघू शकता पांढरा स्वच्छ पुन्हा माझा हात आहे, पण हे कोकम प्युअर आहे, चांगल्या दर्जाचं आहे. त्याला कुठलाही दुसरा कलर नाही आहे. मी कुरिअरने किंवा ट्रॅव्हल्स दोन्ही प्रकारे मी पाठवून देऊ शकतो. होम डिलेवरी होते. अपना आधा ब्लॉग तो डिसूजा सर ने ले लिया. इतना हेवी डिस्कशन अबाउट कोकम एंड ऑल.
चला पुढच्या स्पॉटवर जाऊ आणि बघू कसा काजू भेटतो इकडे. मामा इकडचं शिरसाट खूप ऐकलंय, तर तुम्ही आम्हाला त्याच्याबद्दल सांगायचं. हे आमच्याकडे कुंद फेमस कुंदा. आणि ह्या सगळ्या व्हरायटी काय काय आहेत? वराठी आंबा बर्फी आहे. हम्म. 500 रुपये किलो. अच्छा. आणि मुंबईवरून भरपूर लोक गोड आणि इकडचं तूप पण खूप फेमस आहे ना. चांगले 550 रुपये आणि ही खोबऱ्याची वडी साखरेची आणि हे गुळ खोबऱ्याची वडी. हे गुळ खोबऱ्याची वडी आणि काजू लाडू आहे. अच्छा हे काजू लाडू. शेंगदाण्याचे लाडू पण आहेत ना आय थिंक. शेंगदाण्याचे लाडू आहेत. यात आल्याचं खाजू आहे. आल्याचं खाजू. ही का म्हशीचं आहे की गायचं आहे? गायचं आहे ना. तूप आहे ना. मेन म्हणजे तुपाला वास येत नाही, हिची वैशिष्ट्य आहे. काजू चिवडा पण अच्छा, काजूची. पण स्वतःची फॅक्टरी आहे का? हा स्वतः नाही, काजूची पण फॅक्टरी असेल आणि मसाला जे तू बनवतात त्याची फॅक्टरी असेल ना. काजू आम्ही घेऊन विकतो, पण इकडचं लोकल विकतो. लोकल विकतो ना. आणि बाकी तुम्ही फळसाण वगैरे तुमची फॅक्टरी असेल ना. किती वर्ष झाली ह्याला? 15-26 वर्ष झाली. 26 वर्ष. पूर्ण आठवडा झालो. पूर्ण आठवडा चालू. इकडेच ब्रांच एकच आहे. branch आहे? इकडेच मेन मार्केटमध्ये ब्रांच आहे. आज मोठी ब्रांच आहे. आणि छोट्या आयटम आम्ही जास्त करून इकडेच बनवले जाते. अच्छा, चिवडा आहे जे हे बघा ते इथे झालं. आणि खोबऱ्याची वडी ही वर्षभर असते ऑल टाइम. खोबऱ्याची वडी. आमच्याकडे असं काजूचा खारा काजू पण सॉल्टेड आहे. अच्छा सिल्केवाले आहे का? मुक्तावाला हे काजू बघा. अच्छा. सॉल्टेड. सॉल्टेड आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये साईज पण मोठी आहे बऱ्यापैकी. कसे पडतं किलो आपल्याला? 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो सॉल्टेड. आणि विदाउट सॉल्टेड वाले असेल तर Do visit this place सिलसाट वाई. वैरायटीज ऑफ काजू मिलता है, अफोर्डेबल प्राइस, और काजू के अलावा बहुत कुछ मिलता है. चलिए देखते हैं अपने स्पॉट पे जाते कोकोनट ऑयल फैक्ट्री में और देखते हैं कैसा है यहाँ का फैक्ट्री. 30 रुपये किलो. ते नंतर कट करतो. कट केल्यानंतर मग सुकवतो 8 दिवस. 8 दिवस सुकवले की नंतर तेल चालू झालं. म्हणजे तो मशीनमध्ये चालू करतात. मशीनवरती ग्राइंडरवरती टाकतो. पहिला प्रोसेस काही आहे? काय ते पहिला प्रोसेस काही आहे? पहिला प्रोसेस म्हणजे का सुकवलं ना कोंबडे तुकडे करून तिथे ग्राइंडरवरती टाकतात. ग्राइंडरवरती टाकून मग त्याचं ते एका बाजूने पेन येते आणि एका बाजूने तेल येतं. तेल खाली तेल येतं. तेल कसं म्हणजे जेवढं 8 दिवस किंवा 15 दिवस तेवढं तुम्हाला तेल 5 वर्ष बघायला नको. जेवढं दगडावर खोबरं जाईल तेवढं क्वालिटी तेवढी राहते. ओके. दुसरी गोष्ट, आम्ही तेल काढल्यानंतर मग ते जायफळ असतं बघा गरम सामानात ते फोडून टाकायचं. मग त्याच्यामुळे तेलाला खवड वासेल. जायफळ जायफळ आहे ग्राइंड करताना जायफळ टाकतं कोपऱ्यामध्ये. त्याच्यावर टाकू शकता. नंतर पण टाकू शकता. आमचं आता गिरणीला झाली आता 100 दुकानला जमीनला आली 125 वर्ष. काय म्हणतात? 125 वाली गिरणीला. अच्छा. 50 वर्ष चालवली. हो. नंतर वडिलांनी 145 वर्ष झाली. हां. टोटल 95 वर्ष बिझनेस आहे. मध्ये काय टाकलंय? कुठला पीठ टाकलंय? आता सध्या हे मिक्स आहे. भाकरीचं आहे. भाकरी आहे. कसली भाकरी आहे? मिक्स भाकरी मिक्स भाकरी आहे. मिक्स भाकरी आहे. डायबिटीजसाठी. बाजरी आहे, नाचणी आहे, भात आहे ना, ज्वारी भात. तो ये था वीडियो गाइस. कुछ गिने चुने स्पॉट्स जो मुझे अच्छे लगे, जो आपको दिखाने चाहिए थे, तो प्लीज मुझे कमेंट सेक्शन में बताइए मुझे और क्या कवर करना चाहिए था जो मैं इस वीडियो में कवर नहीं कर पाया. ये कोकण सीरीज, ये वेंगुर्ला सीरीज चलता रहेगा. मिलते रहेंगे अपने अगले वीडियो पे. चलिए प्लीज टिल देन डू लाइक शेयर सब्सक्राइब टू माय यूट्यूब चैनल Lovely 3000 प्लीज.